त्याचा दोष पण मलाच. घरच्यांपासून तोडलं म्हणून म्हणते. हे बघ, कोणी काहीही बोललं तर मी उत्तर देईनच, कारण हा माझा निर्णय आहे. पण लग्नानंतर याचा त्रास मलाच होणार आहे. अगं, पण लग्नानंतर आपण इथे राहणारच कुठे आहोत? जिथे माझी बदली होईल ना, तिथे आपण दोघेच राहू. आपण दोघं राहू, पण आपलं घर, आपली माणसं नसतील ना तिथे, याचं वाईट तर वाटेलच ना. आणि मला खरंच आवडेल हो आपल्या घरात आपल्या माणसांसोबत राहायला. एकदा विचार करा. बोलणं सोपं आहे, पण माणसं तोडणं सहज शक्य नाहीये. आपल्या लग्नासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण हे लग्न होईल. मला जे बोलायचं होतं ते मी देविकाशी बोललोय. झालेल्या चुकीबद्दल मी परत माफी मागतो. माका नाही वाटत आता अभिराम येत. आपण वाचन घेऊया. अरे पण अभिराम आल्याशिवाय जाऊ दे, वाचू दे. काय ता घरात आणखी वाद नको. हा अगं पण हो, आणि तुमची पण कामं असतील मुंबईत. आता आणखी ती थांबवू नको. आणि उद्या गेला तर लवकर येशाल असं वाटत नाही आमका. सरिता, आम्हाला पेपर्स पाठवले तरी चालणार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही वाचून काय ते कळवू ना. काहीच हरकत नाही. तुमची कसली हरकत? हे सगळा हा. आणि मोठो लेख म्हटल्यावर अण्णांनी चांगलंच करून ठेवल्याने असं. सरिता, सगळी पोरा सारखीच तुमच्या बापाशी. सगळी? मग माझं घो गेल्यापासून माझी कधी नाही विचारपूस केली नी ती? माझ्याशी कधी नाही बोलले ते? तू कधी बोलतस कुणाशी? तुम्ही येतात कोणी एक माझ्याशी बोलू? आई, ते जाऊ दे. आधी काय करायचं ते ठरवूया. काय करायचं म्हणजे? आजच वाचूया. अरे पण अभिराम. भाऊजी, तुम्ही वाचा. मी सांगते त्या का, तो ऐकात माझा. तुम्ही वाचा. बहिणी, तुम्ही सांगताय तर मी वाचतो. तर तुम्ही अण्णांच्या इच्छेनुसार गाव जेवण घातले, त्यामुळं अण्णांच्या आत्म्याला शांती मिळेल. अण्णांच्या इच्छेनुसार त्यांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या केल्या. त्यात कोणाकोणाचे वाटे आहेत हे मी तुम्हाला सांगितले. आता ज्याच्या वाटणीला जो वाटा येईल तो कायद्यानुसार त्याला मिळणं बंधनकारक आहे. तसंच कायद्याप्रमाणे त्याच्या वाट्याला जो वाटा येईल त्याची जबाबदारीही त्याचीच असेल. घे बाय, पण ती इजली.